नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर गणेश पाटील पोटे SRT सेवक। आज दिनांक 24 जून 2026 रोजी पळसखेळा पिंपळे येथील आदर्श सरपंच गणेशरावजी बापू पिंपळे यांच्या शेतामध्ये भेट देण्यासाठी आलेलो आहोत। तर आता या ठिकाणी बघू शकता आपण सरपंच साहेबाच्या वावरामध्ये पूर्ण काडी कचरा प्रचंड प्रमाणात या ठिकाणी दिसून येत आहे आणि पूर्ण तण या क्षेत्रामध्ये उगून आलेलं आहे की नाही दादा? आहे ना. हा? आणि आज रोजी 2 दिवसापासून पावसानं अतिवृष्टी झालेली आहे। तर बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना पेरणीसाठी वावर तयार नाही, बऱ्याच ठिकाणी नांगरण्या रोटेटर करून ठेवलेलं आहे, परंतु प्रचंड ढेकळं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये निघाले असल्यामुळं त्या शेतकऱ्यांना अद्याप या ठिकाणी पेरण्या झालेल्या नाहीत आणि बऱ्याच ठिकाणी काय झालेलं आहे, आता वापसा आलेला नाही आणि वापसा न आल्यामुळं जमिनीमध्ये पेरणी सुद्धा करता येऊ नाही लागली। पण अशा परिस्थितीत सुद्धा आपल्या या ठिकाणी सरपंच साहेब यांनी एक एवढ्या तणामध्ये कपाशीची लागवड केलेली आहे। आपण बघू शकता एवढं प्रचंड तण काडी कचरा असून सुद्धा एक आदर्श सरपंच साहेबांनी या ठिकाणी निर्माण केलेला आहे। कृषीरत्न कृषीभूषण माननीय चंद्रशेखर बडसावळे दादा यांच्या तंत्रानुसार शून्य मशागत तंत्राने विना नांगरणी विना मशागत कुठलीही नांगरणी रोटेटर न करता एवढ्या प्रचंड तणामध्ये प्रचंड काडी कचऱ्यामध्ये सरपंच साहेबांनी या ठिकाणी कपाशीची लागवड केलेली आहे। तर आपण सरपंच साहेबाचा परिचय घेऊ। दादा तुमचा संपूर्ण परिचय द्या एकदा। नमस्कार, माझं नाव गणेश संतोषराव पिंपळे, पळसखेड पिंपळे, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। तुम्ही आता या अशा काडी कचऱ्याच्या याच्यामध्ये कपाशीची लागवड केलेली दिसते, ती प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? SRTच्या माध्यमातून आपले दादा चंद्रशेखर बडसावळे दादा आणि आपले चिपळूणकर काका यांच्या माध्यमातून जोशी साहेब आणि जे SRT शेतकरी आहे त्याच्या शेतात भेटी दिल्यानंतर लक्षात आलं। आता तुम्ही या ठिकाणी मी आता बऱ्याच क्षेत्रामध्ये आता फिरत आलो तर बऱ्याच ठिकाणी लागवडी झालेल्या नाही, बऱ्याच लोकांच्या शेतामध्ये वापसा कंडिशन नाही आणि वापसा कंडिशन नसताना सुद्धा आज आपल्या SRT शेतीमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारची नांगरणी रोटेटर केलेलं नाही आणि या ठिकाणी तुम्ही आता कपाशीची लागवड केलेली आहे। तुम्हाला दाखवा बरं, तुम्ही एकदा कपाशीची कुठं लागवड केलेली आहे तुम्ही? आता हे ठिकाणी एका फुटावर लावलंय आपण, हे उकरून दाखवा ना मला। या ठिकाणी सरपंच साहेबांनी हे बघू शकता 1-1 फुटावर कपाशीची लागवड केलेली आहे। हे तर तुम्हाला बियाणं बघू शकता तुम्ही, हे बघा। आणि आज शेतकरी प्रचंड शेतीवर खर्च करतो, दरवर्षी नांगरणी करतो, रोटेटरचे अत्याचार करतो। अशा शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? शेतकऱ्यांना एकच संदेश आहे की बा प्रत्येकानं आपला थोडा अभ्यास केला पाहिजे आणि जे शेतकरी SRT पद्धतीने शेती करते यांच्या शेतीला भेट दिले पाहिजे आणि त्याचे कारणं शोधले पाहिजे की बा उत्पादन कशानं येतं, खर्च कशानं कमी होतो आणि आपल्या काय समस्या आहे या पाहिल्याशिवाय आपल्याला कळत नाही। खरोखरच प्रत्यक्ष भेट दिल्याशिवाय शेतकऱ्यांना कळत नाही आणि बरेचसे शेतकरी म्हणतात दरवर्षी नांगरणी झाली पाहिजे, रोटेटर झालं पाहिजेत, वावरं साफसफाई झाली पाहिजेत। आपण जसं दररोज दाढी मिशा रोज साफ करतो तसे आपले वावरं पण साफ करण्याची आपल्याला सवय लागलेली आहे पहिल्यापासून। पण या ठिकाणी आता बघू शकता आपण किती प्रचंड काडी कचरा हे या ठिकाणी। मला असं म्हणायचं आहे की बा आपण तुम्ही जसे म्हणलं की बा आपण स्वच्छ चेक राहायचं, आपण जर शेत चेक ठुले तर हे आपल्याला चेक करायचे 100% बरोबर आहे की नाही दादा? बरोबर आहे। आजपर्यंत आपण काय करत आलो
शेतामध्ये काडी कचरा अजिबात ठेवत नाही, पूर्ण जाळून बी टाकतो. आणि दर 8 दिवसाला वखर पाळी करू 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 आपण काय करतो, ते तणाला नष्ट करतो. बरोबर आहे. पण आज सरपंच साहेबांनी या ठिकाणी एवढा प्रचंड काडी कचरा, मक्याचे धस आहे का नाही, आणि लेंडूर हे पण तसेच ठेवलेले आहे. याच्यामुळे आता शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की याच्यामध्ये आता एवढा प्रचंड गांडुळांचा साठा तयार होणार आहे, निर्माण होणार आहे. आता या ठिकाणी बघू शकता, या पूर्वी सरपंच साहेबांनी या ठिकाणी मक्याची लागवड केली होती. आणि मक्याची लागवड केल्यानंतर त्यांनी जे मुळं आहे मक्याचे ते तसेच जमिनीला ठेवलेले आहे. आणि यातच आता हे कपाशीचं पीक घेतलेलं आहे. तर दादा, तुमचं आता काय वाटतं बरं तुम्हाला या शेतीबद्दल? चांगलं नाही. मग अशी शेती शेतकऱ्यांनी करायला पाहिजेत का नाही करायला पाहिजेत? हा? करायला पाहिजे आहे का नाही? सरपंच साहेब, आता या काडी कचऱ्याचं तुम्हाला काय फायदा मिळणार आहे बरं? आता पहिली गोष्ट, हे जो काडी कचरा आहे हा भरपूर आहे. हा आणि याच्यापासून आपल्याला जीवाणूला खाद्य होणार आहे, गांडुळाला खाद्य होणार आहे, हा आणि आपली जमीन भुसभुशीत होणार आहे. हा जमीन आणि आपल्याला ऑटोमॅटिक सेंद्रिय आपल्या जमिनीचा कर्ब वाढून हा आपल्याला उत्पादनामध्ये वाढ होणार आहे. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे हा की आपले आता याला आपले 2000 नांगटीचे, हो 1500 रुपये वाट्याचे, हा आणि 1500 आपला पेरणीचा खर्च, हो हो एकंदरीत आपले 5000 रुपये वाचले. हो हो आणि आता हे कापूस आपण 0 मशागतीवर घेणार आहे कापूस हा, हो हो आणि याला आपण 5,000 पाळ्या आणल्या हा तर एका पाळीचा खर्च 1000 रुपये बरोबर. एकरी. एकरी आणि अशा 6 पाळ्या आणि हे 5000, हा. आपले मिळून जवळपास खर्च कमी झाला 11,000 रुपये. 10 ते 11,000 रुपये आणि आपल्याला निंदीला 5 ते 6,000 रुपये लागते, 5,000 रुपये. सहज. आणि आपलं तणनाशकात हे 1,500-2,000 रुपयामध्ये पीक येणार आहे. हो म्हणजे आपले याचे बी 3,000 रुपये वाचते. वाचणार. कशाचे? निंदीचे. नेंदीचे. एकूण आपले 13-14,000 रुपये वाचते. म्हणजे आपल्याला लावायच्या अगोदर 2 क्विंटल कापूस आपल्या घरात येतो. त्याचा जर हिशोब काढला तर, बरोबर आहे. आणि टेन्शन मुक्त आहे. टेन्शन मुक्त. बरं, आता जे तण उगून आलेले आहे, आता या तणाचा कसा बंदोबस्त करणार आहे तुम्ही? याच्यावर आम्ही सीटपावर घेणार आहे. आता हे जे तण उगून आलेलं आहे, हे असं जे प्रचंड तण दिसत आहे या ठिकाणी, तर आता याचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या औषधाची फवारणी करणार आहे? आता पेंडामिथिलिन म्हणजे आपलं बीजनाशक. बीजनाशक हा आणि सीट पॉवर, स्वीप पॉवर. हे दोन्ही आणणार आहे. हा आता आज लागवड झाली याची, हो उद्या सकाळी आम्ही याला शिपून घेणार. बरोबर आहे. आता हे फवारणी केल्यानंतर तुमचं हे जे हिरवगार तण आहे ते पूर्ण नष्ट होणार आहे. पूर्ण नष्ट होईल. आणि जे आपल्याला नुसतं कापूस दिसन. हा जे उगून जेव्हा आता हे लोक गाडी उभे करून पाहते की हे शेतकरी झोपला का काय, बर, तर हे जेव्हा हे गवत जळण आणि नुसते आपली सरकी दिसन, हा हा मग नुसतं हे तुम्हाला घाण दिसनच ही. हा हा पण जेव्हा ते 1 फुटाला अर्धा पाऊण फूट कापूस येत नाही, हा तो लोक हे कोणी आपल्याला चांगल्या नजरेनं पाहत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. अशा पद्धतीने जर शेती केली तरच शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. नसता आपला दरवर्षीचा रिकामा खर्च होऊन, बरोबर आहे, आपल्याला एक तर भाव मिळत नाही, काही होत नाही. तर तुम्ही आता आज तुम्ही मागील वर्षी SRT पद्धतीने शेती केली, तुम्हाला खूप फायदा झाला त्याच्यापासून. तर तुमच्यामुळं आज गावातले शेतकरी तुम्ही जवळपास खूप पुढं आणलेले आहे. आता त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. तर असे किती शेतकरी तयार झालेले आज? आता आमचे जवळजवळ 150 शेतकरी झाले हां, आतापर्यंत. बर आणि आता रब्बी मध्ये काही वाढ होईल. बर. आता कसं आहे, आता हे शेत आपले बेड थोडे लहान आहे, हो म्हणजे उंचीला हो हो आपल्याला हे उभारून घ्यायचे होते. हा पण आपण जर या वर्षी उभारले असत, पुढच्या वर्षी कोणा ठुलं नसतं ते. बरोबर. म्हणून हे ठुलं, हे काडी कचरा ठुला, हा हे गवत, हे सगळ्या लोकांना पाव द्यायचं की उद्या त्याला हिंमत आली पाहिजे. बरोबर बरोबर आणि त्यानं म्हणलं पाहिजे यांना काही होत नाही बा. ब- पुढे जो शेतावर शेतकरी वाढते. बरोबर आहे. एक तुमचं महाराष्ट्रात नाही, आज पूर्ण भारतात नाव होणार आहे सरपंच साहेब, की तुम्ही एक आदर्श सरपंच आहात. प्रत्येक सरपंच कसं आहे, कमाईच्या मागे लागलेले आहे, पण तुम्ही गावाच्या विकासासाठी तुम्ही सगळं प्रयत्न करीत आहे का नाही? तर तुमचा एक आदर्श घेण्यासारखा आहे. खरोखरच तुमच्या कार्याला खूपच, किती बी तुम्हाला हे दिलं
तरी ते कमीच पडणार आहे. मी असं म्हणेन हा. की बा, मीच करतो म्हणून असं नाही, पण ते लोकांना बी सुद्धा लक्षात घेतलं आणि त्याला ते समजून सांगलं गेलं हम्म. की बा यांना या अशी अशी शेती करा, SRT पद्धतीने शेती करा, यांना फायदाच होतो. बार बार त्याला सांगितलं, त्याला पटवून दिलं, त्याच्या लक्षात आणून दिलं, तेव्हा त्यानं केलं. धन्यवाद दादा, तुम्ही एवढी छान प्रकारे आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. आणि अशीच प्रगती तुम्ही सतत करत राहू. आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण माननीय चंद्रशेखर भडसावळे दादा यांनी जे तंत्र शोधून काढलेलं आहे हे खरोखरच शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठं वरदान आहे. तर प्रताप काका चिपळूणकर आणि भडसावळे दादा यांचे जे शेतकऱ्यांवर उपकार आहे ते या जन्मी तरी फिटणे मुश्किल आहे, असं म्हणलं तरी हरकत नाही. वावगं ठरणार नाही. तर माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की अनाठाई खर्च न करता SRT शून्य मशागत तंत्राने शेती करावी. ज्या शेतकऱ्यांना SRT पद्धतीने शेती करायची आहे अशा शेतकऱ्यांनी दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा. 94 21 32 23 73. या नंबरवर संपर्क साधावा किंवा 80 07 15 50 44 या नंबरवर आपण संपर्क साधू शकता. तुम्हाला वेळोवेळी माहिती दिल्या जाईल. धन्यवाद.